तुमचा विश्वास आमची बातमी। हे सगळे भैटे ना इकडून गायब पाहिजेत, पहिले सगळे भैये गायब पाहिजे। 10 मिनिटात पांड्याने आला तर मी तुला पुढे जसे बाकीचे लोक इथं काम करतात तसे पुढच्या 8 दिवसात जर का झालं नाही आम्ही क्लास करून टाकू। आणि तर ते हे बोलले की मॅनर्स ते स्लो घे, आवाज वाढला का गावठी भाषा असं कोण बोलतो आज शरणपूर रोड येथील फिजिक्सवाला विद्यापीठ कोचिंग क्लास येथे परप्रांतीय शिक्षकांकडून मराठी विद्यार्थ्यांना भाषिक आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। तुमची मराठी आम्हाला येत नाही, शिकायचं असेल तर हिंदी शिका, मराठी भाषा गावठी आहे, गावठी लोक आहात तुम्ही, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना हिणवलं जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून पुढे आल्यात। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं आज थेट फिजिक्सवाला कोचिंग क्लासमध्ये जाऊन संबंधित शिक्षक आणि व्यवस्थापनाला मनसे स्टाईलनं जाब विचारण्यात आलाय। मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की या कोचिंग क्लासमध्ये बहुतांश शिक्षक परप्रांतीय असून त्यांना मराठी भाषा येत नाहीये। अनेक विद्यार्थी मराठी मातृभाषिक असल्यामुळे त्यांना हिंदीमध्ये शिक्षण समजण्यात अडचण येत आहे। मात्र शिक्षक मराठीत शिकवण्यास स्पष्ट नकार देत आहे। हिंदीमध्येच शिकायचं असेल तर हिंदी शिका अशी अरेरावी करत असल्याचे आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून महाराष्ट्रात मराठी भाषेची अवहेलना होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। ऑफिस स्टाफ मराठी आहे का, मग शिक्षक मराठी का नाही, असा सवाल उपस्थित करत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सुलभ होईल अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुन्हा तीव्र आंदोलन करेल, याची जबाबदारी संस्थेनं घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या आंदोलनामध्ये मनसे शहराध्यक्ष ललित वाघ, मनसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य उमेश भोई, बाजीराव मते, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष नितीन धानापुणे, मनसे शहर संघटक अक्षय कोंबडे, मनसे शहर संघटक रोहित उगावकर, मनसे विभागाध्यक्ष मेघराज नवले, मनोज सावंत, मयूर पाटील, दर्शन बोरसे, मयूर जैन, मोहित पाटील, मनसे शाखाध्यक्ष सागर भागवत आदी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढच्या 8 दिवसात जर का झालं नाही आम्ही क्लास करून टाकू। आणि तुम्हाला आता सांगतो, आम्ही आता जातो, याच्यानंतर या पोरांना जर काही बोलले काय तू पण इकडं आम्ही नाव ना तू नाही काय 2 मिनिटं काय दादागिरी काय तुझी काय कोरोना त्रास देतो मराठी बोल येत नाही का मराठी तुला कमवायला आमच्या गरीब लोकांच्या कशा भरतात त्यांचं त्यांना माहिती असतं ते त्यांचे आई वडील कसे पैसे गोळा करतात, मला लाज नाही वाटत ते असं बोलायला, शरम कर ना, बोला रे मी माझ्या पप्पांची मराठीत बोलत होतो, मराठी में क्या बोल रहे हो, ये कौन सी लैंग्वेज में बोल रहे हो, हिंदी में बोलो, मेरे को नहीं समझ आणि मी गेलो मराठीत बोल पहिले, त्याला मराठीत येत नाही, गावठी भाषा मराठी। तुला लाज नाही वाटत रे? मी गेलो बाहेर आणि याच्या समोर मध्ये गावठी भाषेत वाद करते म्हणे। हे बोलले की मॅनर्स ते स्लो घे, आवाज वाढला का गावठी भाषा असं कोण बोलतो आज गावठी भाषा समजत नाही का खाली बस रे तू, लाज नाही वाटत का तुला? इथं कमवायला येतो ना, महाराष्ट्रात पोट भरतो ना, मराठी शिका हे सांगतो यार। पुढचे 8 दिवस सांगितले ते यादवला नाही तर पहिले तुला पुढे अरे साहेब, 8 तुलाच पुढे केलं पाहिजे. कारण याच्या आधी तू नाटक तू सहन केलं होतं. जातो आम्ही, पण पुढच्या 8 दिवसात बरोबर जर ना? काही भैटे भोटे दिसले सगळी व्हिडिओ बघ माझ्याकडे, सगळी व्हिडिओ माझ्याकडे सगळी. चला दिली तुम्ही पोरांना order last time? याच्यानंतर एकाही पोराला काहीच बोलले ना, आम्ही पोरांना चपलेने मारून गेलो, रिकामे उद्योग करायचे नाही। ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।